मित्रो नमस्कार. AV9 मराठीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत ज्यांनी वाळवा तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून पत्रकारिता केली आहे असे ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण अनेक प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे AV9 मराठीमध्ये. सर, येत्या काही दिवसामध्येच विधानसभेच्या या ठिकाणी निवडणुका लागत आहेत आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ जर का आपण बघितला तर राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा किंवा विशेष असा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आपण त्या ठिकाणी मानला जातो. आता येणाऱ्या ह्या विधानसभेसाठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातलं वातावरण पोषक आहे का, आपल्याला काय वाटतंय? तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ 283 ह्या मतदारसंघाचं पूर्वी नाव वाळवा मतदारसंघ असं होतं आणि 2008 साली ह्या मतदारसंघाचं नाव बदलून इस्लामपूर मतदारसंघ असं झालं. हा मतदारसंघ लक्षवेधी ठरणार आहे. याचं महत्त्वाचं कारण असं की शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत आमदार जयंत पाटील हे या मतदारसंघामध्ये 8व्यांदा निवडणूक लढवणार आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक राज्यामध्ये अतिशय लक्षवेधी ठरणार आहे, यात काही शंका नाही. कारण दोन भाग आहेत की एक जयंत पाटलांनी लोकसभेला प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाचं केलेलं नेतृत्व आणि आता विधानसभेच्या निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी सुद्धा राज्यभर चालू असलेले त्यांचे संपर्क दौरे बघितल्यानंतर त्यांच्या समर्थकांच्यामध्ये पण उत्साह आहे आणि त्यांना असं वाटतं की आता जर महाविकास आघाडी सत्तेत येण्याची जास्त शक्यता आहे आणि ती शक्यता जर वर्कआउट झाली तर आपले नेते आमदार जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असतील असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी होणार, यात काही शंका नाही. सर, आपण बघितलं तर मागच्या 1-2-2.5 वर्षामध्ये राज्यामध्ये फार मोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी फूट पडली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्याच्यामध्ये फूट पडली. म्हणजे सत्तानाट्य त्या ठिकाणी महाराष्ट्रात घडून आलं. मग त्या संपूर्ण सत्तानाट्याचा या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघावरती काय परिणाम झाला आहे का, आपल्या दृष्टिकोनातून काय वाटतंय? नाही, आता हे खरं तर 1995 पासून ते 2019पर्यंत प्रामुख्यानं 4 पक्ष महाराष्ट्रामध्ये लढत होते. ते म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्र असायची आघाडी आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित शिवसेना ही एकत्रच असायची. फक्त कसं आहे, इलेक्शन होताना 2 प्रकारच्या आघाड्या होतात. एकाला म्हणतात प्री पोल अलायन्स आणि पोस्ट पोल अलायन्स. ह्यापैकी प्री पोल अलायन्स म्हणजे निवडणूकपूर्व आघाडी आणि पोस्ट पोल अलायन्स म्हणजे निवडणुकोत्तर आघाडी. तर आता ह्या दोन्ही आघाड्यांच्यामध्ये अगोदर 2019च्या निवडणुकीमध्ये पारंपरिक लढत होती तसंच झालं. म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्र, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र. पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरनं वाद झाला आणि मुख्यमंत्रीपदावरनं वाद झाल्यानंतर इथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं. म्हणजे हे काय झालं तर हा एक प्रकारे पोस्ट पोल अलायन्स झाला निवडणुकोत्तर. म्हणजे एक निवडणूक आघाडी, त्यानंतर एक निवडणुकोत्तर आघाडी झाली आणि 2.5 वर्षानंतर जसं आता तुम्ही उल्लेख केला एकनाथ शिंदे आणखीन त्यातनं बाहेर पडले. त्यानंतर पुन्हा एक भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असा एक पोस्ट पोल अलायन्स अस्तित्वात आला. ह्या पोस्ट पोल अलायन्सला पूरक म्हणून अजितदादांचा गट आणखीन त्यामध्ये आला. म्हणजे पुन्हा आणखीन एक पोस्ट पोल अलायन्स झाला. म्हणजे गेल्या 5 वर्षातलं हे जे महाराष्ट्राचं चित्र आहे, हे देशातलं एकमेव राज्य असेल की ज्या राज्यामध्ये निवडणूकपूर्व आघाडी, निवडणुकोत्तर आघाडी, निवडणुकोत्तर आघाडी, निवडणुकोत्तर आघाडी असे एकूण 4 वेळा प्रकार झाले. आता म्हणजे आपण असं म्हणतो की नवरा बायको एकत्र असतात आणि पुन्हा त्यांना 2 मुलं की 2चे 4 हात होतात. तसं ह्या खास करून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे 2चे 4 हात झाले. त्यामुळे मूळ पक्ष हे इकडं 3 आणि तिकडं 3 असंच आत्ताचं जे चित्र आहे हे व्हायला कारणीभूत ही फूट आहे की मुळात हे तसे 4 पक्ष आहेत पण 4 ते 6 मध्ये रूपांतर झालेलं आहे. आता मग ह्याचा इस्लामपूर मतदारसंघावरती काय परिणाम होणार का? 100% होणार.
म्हणजे राज्यामध्ये जसं प्रत्येक मतदारसंघामध्ये नेते आणि कार्यकर्ते ह्या 6 पक्षामध्ये विभागले गेलेले आहेत, तसंच इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या 6च्या 6 पक्षांना नेते पण आहेत आणि कार्यकर्ते पण आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे इच्छुक पण आहेत. म्हणजे 6च्या 6 पक्षांच्याकडे इच्छुक आहेत असं इथलं पण चित्र आहे. त्यामुळे आपला इस्लामपूरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो राज्याच्या घडामोडीपासून तसा अलिप्त नाही. उलट तो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष या मतदारसंघात लढत असल्यामुळे हा मतदारसंघ राज्यामध्ये लक्षवेधी मतदारसंघ राहणार, यात काही शंका नाही. विधानसभेच्या त्या ठिकाणी निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. आत्ताच मागच्या वेळेस काही 4-5 महिने झाले असतील लोकसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी पार पडल्या आणि लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याचं राजकारण जर का आपण बघितलं तर सांगलीला विशाल पाटील त्या ठिकाणी निवडून आले. त्यावेळेस चर्चा होते की जयंत पाटील यांनीच या ठिकाणी त्याच्यावरती राजकारण करून किंवा काही घडामोडी केल्या. यामध्ये कितपत तथ्य आहे, आपल्या दृष्टिकोनातून काय वाटतंय? आता कसं आहे, कुठल्याही निवडणुकीच्या अगोदरची जी निवडणूक होती त्याचं शिमग्यानंतर कवित्व असतं, तसं त्या निवडणुकीचा दुसऱ्या निवडणुकीवरती परिणाम हा होतच होतो. त्यामुळे सांगली जिल्ह्याची विभागणी कशी आहे की आपला वाळवा आणि शिराळा हे 2 तालुके हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत, तर उरलेले 7 तालुके जे आहेत ते सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. विशाल पाटलांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये काँग्रेसच्या गोटातनं सातत्यानं ही टीका होते आहे की महाविकास आघाडीची उमेदवारी विशाल पाटलांना डावलून पैलवान चंद्रहार पाटलांना देण्यामध्ये जयंत पाटलांची निर्णायक भूमिका आहे. अर्थात जयंत पाटलांनी अनेक वेळेला खुलासा केलेला आहे की एकदा तर उद्धव ठाकरेंच्या समक्षच त्यांनी खुलासा केला की चंद्रहार पाटलांची उमेदवारी मी ठरवलेली नाही, ती उद्धव ठाकरेंनी ठरवलेली आहे. पण असा खुलासा जरी झाला असला तरी त्यांच्याबद्दलचं संशयाचं वातावरण आजही कमी झालेलं नाही. कारण ह्या निवडणुकीमुळे झालं काय की आपल्या सांगली जिल्ह्याचे उरलेले जे 6 मतदारसंघ आहेत वाळवा शिराळा सोडून, या ठिकाणी काँग्रेसचे एकमेव नेते म्हणून विश्वजित कदम पुढे आलेले आहेत आणि त्यांची 7 बाकीचे नेते म्हणजे खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे 2 प्रमुख नेते म्हणून त्या ठिकाणी उदयाला आलेले आहेत आणि त्यांचा उत्साह वाढलेला आहे ते निवडून आल्यामुळे. त्यामुळे पूर्वी त्यांच्याकडे असलेल्या 2 मतदारसंघाचा म्हणजे विश्वजित कदमांचा मतदारसंघ आणि विक्रम सावंतांचा जतचा मतदारसंघ, ह्या 2 मतदारसंघाबरोबरच सांगली आणि मिरजेवरती पण ते प्रबळ दावेदारी करण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर अनेक ठिकाणी ज्यावेळेला सभा झाल्या त्यावेळेला ह्या दोन्ही नेत्यांनी आमचं इस्लामपूरकडे लक्ष असणार आहे असं वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळे हे दुखावलेले जे काँग्रेसजन आहेत हे कागदोपत्री हे जरी महाविकास आघाडीमध्ये असले तरी राज्यभरचा अनुभव असाच आहे, महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, ह्यांचं हातात हात आणि पायात पाय. नेता स्टेजवरती बोलेल तेच व्यवहारात करेल ह्याची अजिबात गॅरंटी आपल्याकडे नाही. त्यामुळे या मतदारसंघात खास करून पूर्वेकडच्या डिग्रज मंडळामधली जी 8 गावं आहेत त्या बाबतीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची नेमकी भूमिका काय राहील ह्या बाबतीमध्ये वेट अँड सी. अर्थात मी आत्ता सांगितलं की व्यासपीठावरनं काहीही म्हटले तरी ह्या उरलेल्या 6 मतदारसंघामध्ये आणि जिल्हाभरच महाविकास आघाडीचेच घटक असणारे जे 2 पक्ष आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 2 प्रबळ पक्ष आहेत, हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या मतदारसंघनिहाय स्थानिक परिस्थितीनुसार आपलं उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य दाखवण्याचा प्रयत्न करणार, यात शंका बाळगायचं कारण नाही. लोकसभेच्या त्या ठिकाणी निवडणुका पार पडल्या आणि आपण आत्ताच विशाल पाटील यांचा उल्लेख केला. जयंत पाटलांचं जे सांगली जिल्ह्यावरती जे राजकारण आहे त्या राजकारणावरती त्यांची कमांड आहे आणि लोकसभेचा जर का निकाल पाहिला तर त्यांच्या मनासारख्या काही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या नाहीत. इकडं हातकणंगलेला सुद्धा सत्यजित आबांना त्यांनी उभा केलं होतं, इकडं चंद्रहार पाटलांना उभा केलं होतं, मात्र दोन्हीसुद्धा सीटा त्यांच्या हातून त्या ठिकाणी निसटल्या. मग ह्या बदलता वातावरण असं वाटतं का की जयंत पाटील यांची कमांड त्यांच्या राजकारणावरून कुठंतरी निष्ठच चालली आहे? आता कसं आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले जो मतदारसंघ आहे त्यामध्ये त्यांच्या अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील हे जरी पराभूत झाले असले तरी इस्लामपूर मतदारसंघामध्ये त्यांना 17,000 मताधिक्य आहे. शिराळ्यामध्ये मताधिक्य कमी झालेलं आहे पण मताधिक्य आहे. आता सांगलीच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार निवडून आणायला त्यांना यश आलं नाही ही गोष्ट खरीच आहे.
पण कसं आहे की राज्यभर महाविकास आघाडीला आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचा जो स्ट्राईक रेट सुधारला त्यामध्ये त्यांचा संपर्क कसं आहे, जयंत पाटील हे कसलेले नेते आहेत आणि त्यामुळे काय म्हणू ज्याला आपण इलेक्शन मॅनेजमेंट जे आहे त्या निवडणूक व्यवस्थापन कौशल्य ह्यामध्ये ते वाकबगार आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणूक निकालामुळे त्यांची राज्यभर प्रतिष्ठा वाढलेली आहे, ह्यात काही शंका नाही. म्हणजे अगदी तुम्ही गणेशोत्सवात जरी बघितलं असतं तर इस्लामपूरमध्ये एका गणेशोत्सव मंडळानं किंग ऑफ पॉलिटिक्स असं प्रकारचं त्यांचं पोस्टर लावलेलं होतं, मोठे बॅनर्स लावले होते. मोठं बॅनर्स लावलं. त्यामुळे त्यांची राज्यामध्ये प्रतिष्ठा वाढलेली आहे. पण राज्यामध्ये प्रतिष्ठा वाढत असताना सांगली लोकसभा मतदारसंघातली जे 6 विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणची त्यांची पद शिल्लक राहिलेली आहे की नाही हे त्यांना सिद्ध करावं लागेल ह्या निवडणुकीमध्ये. अगदी बरोबर. आता आपण जयंत पाटील यांचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि त्यांच्या बाबतीत एक गोष्ट आहे की करेक्ट कार्यक्रम ते त्यांनीच प्रचलित त्या ठिकाणी केलेलं आहे. मात्र आता विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी येऊ घातलेल्या आहेत. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर का विरोधक त्या ठिकाणी एकवटले आणि वरच्या पक्षश्रेष्ठीने जर का ठरवलं की एकास एक लढत किंवा एकास एक लढत झाली तर जयंत पाटील यांचाच या मतदारसंघामध्ये करेक्ट कार्यक्रम होईल का, याची कितपत गॅरंटी आहे? आता करेक्ट कार्यक्रम हा शब्द जयंत पाटलांचे समर्थकांनी 2 शब्द प्रचलित केले त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये. एक म्हणजे ब्लॅक टी आणि दुसरा म्हणजे करेक्ट कार्यक्रम. तर आता या करेक्ट कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इस्लामपूर मतदारसंघामध्ये 6च्या 6 पक्षांचे कार्यकर्ते नेते आहेत. त्यापैकी आता पहिला टप्पा असतो उमेदवारी मिळायचा. ते महाविकास आघाडीतनं राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत जयंत पाटलांची उमेदवारी निश्चित होणार, यात काही शंका नाही. अर्थात तिथंसुद्धा काँग्रेसमध्ये बोरगावचे जितेंद्र पाटील, इस्लामपूरचे ॲडव्होकेट मनीषा रोटे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. आता जयंत पाटीलच उमेदवारीसाठी राहतील का त्यांचा मुलगा प्रतीक पाटील राहील? कारण लोकसभेच्या वेळी सुद्धा त्यांनी सांगली विधानसभा लोकसभा असेल त्यांनी चाचपणी केली. लोकसभेसाठी काही काळ प्रतीक पाटलांना प्रमोट करायचा प्रयत्न केला, पण नंतरच्या टप्प्यात यावेळेला नको अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे आता संभाव्य कसं आहे 2 पदं आहेत. एक जमलं तर मुख्यमंत्रीपद, नाहीतर सत्ता आली तर उपमुख्यमंत्रीपद नक्की, अशा स्टेटमध्ये जयंत पाटील गट असल्यामुळे त्यावेळचे महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार हे जयंत पाटीलच असणार, यात काही शंका नाही. प्रतीक पाटलांच्या बाबतीमध्ये त्यांना आता कारखान्याचं चेअरमनपद दिलेलं आहे. त्यांनी संपर्कात लोकांच्या वाढ केलेली आहे, सतत तरुणाईशी ते संवाद साधत आहेत. पण त्यांच्या बाबतीमध्ये तुर्तास प्लीज वेट अँड सी अशा प्रकारचं स्टँड दिसतं. साहजिकच राष्ट्रवादी पक्ष हा या ठिकाणी प्रस्थापित आहे आणि एखादी सत्ता जयंत पाटील यांची गेल्या 35 वर्षापासून या मतदारसंघात आहेच. मात्र आत्ताचा जर का विचार केला तर शिंदे जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कामाची पद्धत बघितली तर एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी महाराष्ट्रात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतात. अनेक मुरगळलेले कार्यकर्ते होते ते उठून त्या ठिकाणी जोमानं कामाला लागलेले पाहायला मिळतात. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिकरित्या शिवसेनेचा आहे आणि त्याच्यावरती भाजपचा देखील दावा आहे. नेमका ह्या जयंत पाटील यांच्या विरोधकांपैकी कोणाला हा मतदारसंघ सुटेल? शिवसेनेला सुटेल की भाजपला सुटेल? आता पूर्वी अशा चर्चा असायच्या ह्या पूर्वीच्या 7 निवडणुकीमध्ये की कोण जयंत पाटलांच्या विरोधामध्ये उभा राहणार. तर 2024च्या निवडणुकीचं असं वैशिष्ट्य आहे की लढायला इच्छुकांची मांदी आहे इथं. म्हणजे बरेच जण मीच लढतो असं म्हणाले. आता इथं पण युतीमध्ये जे 3 प्रमुख पक्ष आहेत त्यापैकी भारतीय जनता पक्षाकडं निशिकांत पाटील हे त्यांची उमेदवारी बावनकुळे इथं एका समारंभात घोषित केल्यामुळे त्यांचा गट तसा खूप उत्साहात आहे. आणि तुम्ही बघा की विरोधकांच्या मधले ते असे नेते आहेत की ते जयंत पाटलांच्या कार्यशैलीवरती सातत्याने टीका करतात. त्याचबरोबर मतदारसंघामध्ये निधी खेचून आणणं, अलीकडच्या काळात त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे इथं. आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला युतीकडं उमेदवारी मिळेल. पण झालं कसं की 2019च्या निवडणुकीमध्ये आता सेनेकडे ही जागा म्हणजे 2019ला शिवसेना एकत्र होती आणि त्यावेळेला गौरव नायकवडेंना इथली उमेदवारी होती आणि निशिकांत पाटलांनी त्यावेळेला बंडखोरी केलेली होती. आता ह्यावेळेला कसं आहे की शिवसेनेमध्ये 2 गट पडले. त्यापैकी उद्धव ठाकरेंचा जो गट आहे तो महाविकास आघाडीमध्ये आहे. एकनाथ शिंदे यांचे समर्थक जे आहेत ते युतीमध्ये आहेत.
तर हे आमचा प्रबळ दावा आहे. त्या ठिकाणी गौरव नायकवडी हे नायनाथ नाना नायकवडी यांचे नातू आहेत. त्यांना दूध संघ चालवण्याचा अनुभव आहे. धरणग्रस्तांच्या चळवळी त्यांनी केलेल्या आहेत आणि एकूण परिस्थिती बघता आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे असा त्यांचाही आग्रह आहे. त्याचबरोबर शिवसेनेमध्ये आनंदराव पवार बापू हे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत. इस्लामपूरमध्ये 4-5 नगरसेवक त्यांनी निवडून आणलेले आहेत. ते एक पतसंस्था चालवतात. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाखंड तेही इच्छुक आहेत. म्हणजे संधी मिळाली तर आपण लढायला तयार आहे असं गौरव नायकवडी देखील आहेत आणि आनंदराव पवार देखील आहेत. आनंदराव पवार आहेत शिवसेनेकडे. आता भारतीय जनता पक्षामध्ये फक्त मात्र निशिकांत दादा हे गेली 4-5 वर्ष आपण विधानसभा निवडणूक लढवायची ह्या जिद्दीनं प्रयत्न करत असले आणि वातावरण निर्मिती करत असले तरी त्यांना भारतीय जनता पक्षातच स्पर्धा आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांचे चुलत बंधू विक्रम पाटील जे आहेत भाऊ, ते इस्लामपूर नगरपालिकेच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि जुने भाजपवाले म्हणून ते सर्वपरिचित आहेत. त्यामुळे वरिष्ठ पक्षाच्या नेत्यांशी असलेल्या संबंधामुळे इथली उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा त्यांचा दावा आहे. त्यांनी देखील दावा केला होता की आम्ही जुने भाजपचे कार्यकर्ते आहोत किंवा नेते आहोत, अनेक निष्ठावान आहोत, पूर्वीपासूनचे आहोत असा त्यांचा दावा आहे. त्याचबरोबर नानासाहेब महाडिक यांचे चिरंजीव राहुल महाडिक हे एक शिक्षण संस्था चालवतात, पतसंस्था चालवतात. त्यांची महाडिक युवा शक्ती इस्लामपूरमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे त्यांचीही अपेक्षा आहे की आपल्याला भारतीय जनता पक्षापासून अखंड उमेदवारी मिळावी. तुम्ही जर बघितलं तर एकूण भारतीय जनता पक्षाकडे 3 जण आणि शिवसेना शिंदे गट जो आहे त्या शिवसेना शिंदे गटातून 2 जण असे जयंत पाटलांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी ह्या क्षणी 5 इच्छुक फर्मात आहेत की आम्ही लढायला तयार आहे. म्हणजे त्यांच्या विरोधात उमेदवार कोण हा प्रश्न नाही, इच्छुकांची मांदियाळी आहे. पण इस्लामपूर मतदारसंघाचं गणित असं आहे, काही वेळेला राज्यातली आणि केंद्रातली सत्ता नसेल तर विरोधक जयंत पाटलांना चकित करण्यामध्ये यशस्वी ठरू शकतात. याची 2 उदाहरणं आहेत. म्हणजे अण्णासाहेब डांगे युतीमध्ये मंत्री होते त्यावेळेला मला आठवतं की इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अण्णा डांगे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले आणि जयंत पाटील गटाचे 12 नगरसेवक आले. त्यात पण 1 वर्ष आनंदराव मलगुंडे हे अण्णासाहेब डांगे यांच्या गटातनं नगराध्यक्ष झाले होते. म्हणजे हे एक उदाहरण आहे. दुसरं उदाहरण आहे, सदाभाऊ खोत ज्यावेळेला राज्यमंत्री होते त्यावेळेला सर्व विरोधकांनी एक फोन निशिकांत पाटील हा नगराध्यक्षपदाचा सर्वमान्य चेहरा दिला आणि त्याने अर्थात त्यावेळेला राजू शेट्टी पण त्यांच्याबरोबर होते, स्थानिक महाडिक गट पण त्यांच्याबरोबर होता, काँग्रेसची मंडळी पण होती आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांनी जयंत पाटलांना चकित केलं नगराध्यक्षपद जिंकून. तो सल आजही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे त्या निवडणुकीतल्या पराभवाचा. त्यामुळे जयंत पाटलांच्या विरोधात चुरशीची निवडणूक व्हायची असेल तर इट इज कॉमन सेन्स की सर्व विरोधकांचा मिळून एकच उमेदवार पाहिजे. आणि असं घडणार का? ऐका की सगळ्या विरोधकांनी मिळून एकच चेहरा दिला तर इथं पण लक्षवेधी लढतीमध्ये चुरस निर्माण होऊ शकते. आता तुमचा पुढचा जो प्रश्न आहे तो इंटरेस्टिंग आहे की हे घडणार का? तर हे घडणार का ह्याचं ह्या क्षणीचं उत्तर असं आहे की हे तीव्र स्पर्धेत असलेले जे इच्छुक आहेत ह्यांच्यातली स्पर्धा एवढी तीव्र आहे की त्यांना जयंत पाटलांच्या विरोधामध्ये लढायचं आहे का एकमेकाच्या विरोधात लढायचं आहे ह्याचं ह्या क्षणी आपल्याला चित्र सांगता येणार नाही. त्यामुळे एकास एक लढतीचा जो निर्णय आहे इस्लामपूर मतदारसंघातला तो राज्य पातळीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ह्या सगळ्यांनी मिळून एकत्र जर निर्णय घेतला तर होईल. अन्यथा 2019 प्रमाणे जर झालं की म्हणजे एक अधिकृत उमेदवार एकाची बंडखोरी तर निकाल पण 2019 सरकारला लागणार, हे उघड सत्य आहे. अगदी बरोबर. आता आपण विरोधी पक्षाचा त्या ठिकाणी उल्लेख केला. आपल्या दृष्टिकोनातून काय वाटतं की जयंत पाटलांसमोर कोण टिकू शकेल किंवा सगळ्यात जास्त फाईट जयंत पाटील यांना कोण देऊ शकेल? कसं आहे, पत्रकार म्हणून आपण ह्या बाबतीमध्ये अमुक एक उमेदवार टिकेल किंवा अमुक एक टिकणार नाही असं ठाम विधान करू शकत नाही. कारण का, पॉलिटिक्स इज द आर्ट ऑफ पॉसिबिलिटीज आणि इथं कोणालाच कमी लागता येत नाही. म्हणजे आता परवा राजू शेट्टी, संभाजीराजे ह्यांनी आणि बच्चू कडू ह्यांनी देखील तिसरी आघाडी केली आहे. मतदारांना गृहीत धरता येत नाही. म्हणजे कुणी सांगावं कोण निवडून येणार? म्हणजे हे इतक्या आधी प्रेडिक्ट करायची आपल्याकडे तशी कुठली यंत्रणा नाही. आपण फक्त एवढं सांगू शकतो, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे, की सर्व विरोधकांनी मिळून जयंत पाटलांच्या विरोधामध्ये एकच चेहरा उमेदवार म्हणून ठेवला
तर इथली निवडणूक चुरशीची होऊ शकते. आता ते म्हणतात की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. इथं जर बघितलं तर भाजप आणि शिवसेना यामध्ये तीव्र स्पर्धा आपल्याला उमेदवारीसाठी असलेलं पाहायला मिळते. अजितदादांचा राष्ट्रवादीचा गड देखील या मतदारसंघात सक्रिय झालेला पाहायला मिळतोय. ऐनवेळी पक्षश्रेष्ठींचा जर का वेगळा निर्णय झाला आणि ही जागा समजा राष्ट्रवादीला देण्याची ठरवली तर ही जागा नेमकी कुणाला मिळू शकते किंवा राष्ट्रवादीला अजितदादा पवार गटाला ही जागा सुटू शकते का? आता कसं आहे की राज्यपातळीवरच्या समीकरणामध्ये अजितदादा पवार गटाला इथली जागा द्यायची ठरली तर ह्यातली कोण तिकडं जाऊन अजितदादांच्या गटातून उभा राहू शकतो, ह्या प्रश्नाचं उत्तर असंच आहे की ज्याला लढायची तीव्र इच्छा आहे. मुद्दा विरोधकांचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा आहे का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखालचा आहे का अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आहे, हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे. मुद्दा महत्त्वाचा हा आहे की ह्या 5 इच्छुकांच्यापैकी एका इच्छुकाच्या नावावरती शिक्कामोर्तब प्रदेश पातळीवरच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब करणं तर या ठिकाणची निवडणूक रंगतदार होऊ शकते असा मुद्दा आहे. त्यामुळे आपण अमुक एक जाईल किंवा तमुक एक जाणार नाही असं म्हणता येत नाही. कारण का तो निर्णयच मुळात राज्यपातळीवरती होणार आहे की ही जागा कोणाकडे ठेवायची आणि ठेवली तर मग ह्या 4-5 इच्छुकापैकी उमेदवार म्हणून कोणाला तयार करायचा. युतीचा सर्वमान्य उमेदवार असेल तर काय 5पैकी कुणीही तयार होईल ना, म्हणजे सगळ्यांनी मिळून जर लढाई ठरलं तर ह्या 5 इच्छुकापैकी कुणीही होऊ शकतो. पण यांच्यामध्ये एकमत राहणार का? समजा वरच्या पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला. मी मगाशी सांगितलं पॉलिटिक्स इज द आर्ट ऑफ पॉसिबिलिटीज. त्यामुळे कुणाचं एकमत राहील कुणाचा विरोध होईल हे इट विल बी टू अर्ली. त्यांचा निर्णय आहे ना तो, आपण कसं सांगणार. तू आणि मी फक्त एवढंच करू शकतो की त्यांनी घेतलेल्या निर्णयावरती भाष्य करणे. ते निर्णय काय घेणार ह्याच्याबद्दल अंदाज बांधता येणं अवघड आहे तसं. अगदी बरोबर. अलीकडच्या काळात जर का बघितलं तर राज्यामध्ये लाडकी बहीण ही योजना देखील फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि ती योजना त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आलेली आहे आणि ह्या योजनेचा आपल्या इथल्या म्हणजे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जनतेवरती किंवा मतांमध्ये त्याचा काय इफेक्ट आपल्याला जाणवेल का? काय वाटतं? लाडकी बहीण योजनेमुळे कसं आहे, महाविकास आघाडीला ज्या जागा मिळाल्यामुळे अनपेक्षित अशा प्रकारे धक्का बसल्यामुळे युतीचे नेते सुरुवातीला दचकले होते. पण हे लॉस्ट ग्राउंड सावरण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी कल्पना मांडली की एक 0.5% मतं वाढली, अर्धा हाफ, तरी आपण सुधारणा करू शकतो. त्यामुळे मध्य प्रदेशच्या धर्तीवरती ही लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचे लाभार्थ्यांच्यापर्यंत पैसे गेल्यानंतर त्याचा काही प्रमाणामध्ये युतीला त्याची सहानुभूती मिळू शकते किंवा मदत होऊ शकते असं म्हणजे काय म्हणून ज्याला आत्मविश्वासावरती जो प्रतिकूल परिणाम झाला होता तो हे लाडक्या बहीण योजना आणि ते लाडकी बहीण योजने कार्यकर्ते पण खाली लाभवत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ निशिकांत पाटलांनी पण बहिणींसाठी लाडकी आरोग्य योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. त्यामुळे त्याचा काहीच परिणाम होणार नाही असं नाही. पण कसं आहे, प्रत्येक गोष्टीला 2 बाबी असतात. त्याच पद्धतीनं मग विरोधक ह्याच मुद्द्यावरती असं म्हणतात की ह्या लाडकी बहीण योजना जी आहे हा मतं विकत घेण्याचा प्रकार आहे, अशी त्या योजनेवरती टीका होऊ शकते. त्यामुळे एखादी गोष्ट ज्यावेळेला पब्लिक होते त्यावेळेला इट इज ओपन टू बोथ दी एंड्स. म्हणजे अगदी मगाशी अनौपचारिक चर्चेत मी सांगितल्याप्रमाणे आपण असं जर म्हटलो की 1 तीळ 7 भावांनी वाटून खाल्ला तर त्याचा अर्थ असा होतो की 7 भाऊ एवढे प्रामाणिक होते की तीळसुद्धा 7 जणांना दिला. दुसरं इंटरप्रिटेशन असं होऊ शकतं की 1 तीळ एकट्याला बाकीच्याने खाऊन नाही दिला. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा होतच असतो. तशी लाडकी बहीण योजना हा मुद्दा निवडणूक प्रचाराचा मुद्दा म्हणून चर्चेत आणण्यात युतीला यश आलं. सर, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात बघितलं किंवा वाळवा तालुक्यात जर का बघितलं तर राजकारणाच्या दृष्टिकोनातून युवकांना असेल किंवा व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर कोणकोणते प्रश्न आपल्याला जाणवतात की ते पूर्ण व्हायला पाहिजेत किंवा ह्याच्यावरती काम झालं पाहिजे? कसं आहे, आपला वाळवा तालुका एका बाजूला आपण समृद्ध तालुका आहे असं म्हणतो. तो म्हणजे वारणा आणि कृष्णेच्या दोआबामध्ये वसलेला आहे आणि प्रामुख्यानं ऊस सोयाबीन सारखी नगदी पिकं आहेत. पण तुम्ही बघा अलीकडे कुठल्याही जातीच्या आरक्षणाचा लढा सुरू झाला तर त्याला पटकन पाठिंबा मिळतो लोकांचा. ह्याचं महत्त्वाचं कारण काय आहे की जर आर्थिकदृष्ट्या माझी शेती मला परवडणारी आणि श्रीमंत बनवणारी असली
तर मला काय एवढी आरक्षणाची गरज राहिली नसती. त्यामुळे तो आर्थिक प्रश्न आहे खरं तर. त्यामुळे आर्थिक प्रश्न सोडवताना प्रामुख्यानं आपल्या भागातल्या तरुणांना जी बेरोजगारी आहे ती बेरोजगारी इथंच दूर होईल अशा प्रकारचे कृषी औद्योगिक अशा प्रकारचे उद्योग उभारणं, त्यांना सेवा क्षेत्रामध्ये गुंतवणं आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणं ही सगळ्याच पक्षांच्या नेत्यांची जबाबदारी आहे. अलीकडच्या काळात जर का बघितलं तर राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली घडत आहेत किंवा तो ऐरणीवरचा प्रश्न आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता कालच शिराळ्यामध्ये त्या ठिकाणी हिंदू गर्जना सभा झाली, इस्लामपूरमध्ये देखील झाली. तर हिंदू आणि मुस्लिम ह्या समीकरणातून नेमकं सत्ताधाऱ्यांचा असेल किंवा विरोधी पक्षांचा असेल नेमका काय अजेंडा असू शकतोय? आता कसं आहे, युतीमधले पक्ष आहेत ते प्रामुख्यानं म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे तर उघडच हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी मनाला साथ घालणं हा त्यांच्या ड्युटीचाच भाग आहे, कामाचाच भाग आहे. आता तुम्ही इस्लामपूरपुरता जर विचार केला तर इस्लामपूर हे माझ्या मते तसं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. कारण इस्लामपूर शहरामध्ये येताना चारी बाजूनं पीर आहेत आणि गावात आत मंदिर आहेत. बाप्पा बुवाफांचा मठ हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं आपल्याकडचं प्रतीक आहे. आणि सगळे सण उत्सव ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॉलिग्लॉट किंवा बहुभाषिक संस्कृती म्हणू अशा प्रकारची आपली संस्कृती आहे. इस्लामपूरचं वैशिष्ट्य असं आहे की अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत इस्लामपूरमध्ये हिंदू मुस्लिम अशी एकही जाती दंगल झालेली नाही. त्यामुळे ह्या काही प्लस पॉईंट आहेत. पण ह्याचा अर्थ राजकारण करणाऱ्यांनी त्यांच्या विषयावरती राजकारण करायचं नाही का, तर असं पण होत नाही. कारण का इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करा ही बाळासाहेब ठाकरेंनी जे का जाहीर सभेत मागणी केली होती. आनंदराव पवार हे नगरपालिकेमध्ये असताना ते सातत्याने इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे हा ठराव करण्यासाठी प्रयत्नशील होते. राणे बंधूंच्या सभा होत आहेत, तो त्यांच्या प्रचारतंत्राचा आणि त्यांचा अजेंडा राबवण्याचा भाग आहे. तर ह्या बाबतीत माझा मुद्दा एवढाच आहे की समजा एखादा हिंदुत्ववादी असेल किंवा एखादा धर्मनिरपेक्षतावादी असेल तर ज्याला काही जे विचार मांडायचे आहेत त्याच्या परस्परांच्या विचारांना आपण स्पेस दिली पाहिजे, अवकाश दिला पाहिजे, जागा दिली पाहिजे. कारण कोण तर काय तर म्हणतंय म्हणून काय मतदान निर्णय घेत नाहीत. पण ह्या हिंदुत्ववादी किंवा अँटी हिंदुत्ववादी अशा प्रकारच्या कुठल्याच गोष्टीचा इथं फारसा परिणाम म्हणजे मतदानाच्या दृष्टीने होईल असं मला वाटत नाही. कारण का तर आपलं बेसिक युनिट जे आहे ते सामाजिक ऐक्य जपणार आहे. नाही, आता वरच्या लेवलला राज्यस्तरीय जर का बघितलं तर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि महाविकास आघाडीला बऱ्यापैकी मुस्लिम समुदायाचा त्या ठिकाणी फायदा झाला. तसंच काहीसं चित्र इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतं का, किंवा हिंदुत्ववाद जो मुळात कसं आहे की इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामधला मुस्लिम म्हणून जो व्होटर आहे तो सुरुवातीपासूनच तसा काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूनच आहे. म्हणजे मेजॉरिटी म्हणजे आता सुद्धा फायदा त्याचा महाविकास आघाडीला होणार का? आता काय इट डिपेंड्स. म्हणजे हे कसं आहे की जर तर आहे नाही का, आता महायुतीची जर का भूमिका बघितली तर हिंदुत्ववादाची त्या ठिकाणी भूमिका असलेली पाहायला मिळते आपल्याला. मग साहजिकच त्यांना त्याचा महाविकास आघाडीला लाभ त्याची रिॲक्शन येऊ शकते. काही प्रमाणामध्ये समजा सत्तेत वाटा दिला तर त्यामध्ये बदलही होऊ शकतो, असं काही नाही. म्हणजे अगदी बाळासाहेब ठाकरे असताना कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना असताना सुद्धा अनेक मुस्लिम आमदार होतेच तिथं. मुळात कसं आहे की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा मुस्लिम आहे म्हणून तो ह्या पक्षाला मत देईल, किंवा हा हिंदुत्ववादी आहे किंवा हा मराठा आहे म्हणून तो अमक्याच पक्षाला मत देईल, असं मतदारांचं वर्तन काय आपल्याला प्री डिसाइडेड करता येत नाही. त्यामुळे हा जैन आहे, हा मुस्लिम आहे, हा हिंदू आहे असं कॅटेगरायझेशन आपल्या सोयीसाठी आपण इतर वेळेला करू. पण निवडणुकीमध्ये असं थेट म्हणता येणार नाही की अमुक एक समाज गट्टा म्हणून म्हणजे मुस्लिम समाज म्हणून, हिंदू समाज म्हणून, जैन समाज म्हणून एकीकडेच जाईल. कारण कसं आहे राजकारणाच्या ह्या प्रक्रियेमध्ये अनेक अंतर्गत ताण्यामान्याने सगळं जोडलेलं गुंपलेलं विद्येलं असते. त्यामुळे एनिथिंग कॅन हॅपन. अगदी बरं. सर, शेवटचा प्रश्न, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये बदल घडेल का? इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या घडीला तरी आमदार जयंत पाटील यांचं पारडं जड आहे
ही उत्कंठावर्धक लढाई करायची असेल तर सर्व विरोधकांनी मिळून एक समान चेहरा दिला आणि पुढे वातावरण निर्मिती काय होते ह्या जर तर वरती बदल घडेल किंवा नाही याची उत्तरं त्या परिस्थितीवरती ठरतील. आत्ताच ह्या क्षणी आपण ही विल गेट इलेक्टेड ऑर ही विल गेट डिफिटेड असं काही निष्कर्ष काढणारं वाक्य सांगू शकत नाही. अगदी बरोबर. तर हे होते संजय थोरात सर याने अनेक प्रश्नांवरती त्या ठिकाणी प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे. सध्याची जर का परिस्थिती बघितली तर विधानसभा काही महिन्यातच येऊन या ठिकाणी ठेपलेल्या आहेत आणि सर्वतोपरी प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे त्यांच्याकडून. सर धन्यवाद, आपण या ठिकाणी AV9 मराठीला वेळ दिला. पुनश्च एकदा आपलं आभार. नमस्कार.